अनेक लोक गुंतवणूक करत असताना एक मोठी चूक करत असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ही चूक समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. पहा मित्रांनो, गुंतवणुकीचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला आपल्या नकळत आपल्या वडीलधाऱ्यांचा, आपल्या कुटुंबाचा एक मोठा प्रभाव असतो. आणि त्यामुळेच की काय, भारतीय मानसिकतेत सोनं आणि प्रॉपर्टी मधली गुंतवणूक ही खूप जवळची वाटत असते आणि अनेक लोकांचा ओढा हा ह्या गुंतवणुकीच्या असेट क्लास मध्ये राहतोय. याच बरोबर अजून एक मोठी चूक होत असते. ती चूक अशी आहे की आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी खास करून रिटायरमेंट साठीची अशी काही फारशी अशी तरतूद केलेली नसते आणि ते नसल्यामुळेच की कदाचित अनेक लोक आज रिटायरमेंट प्लॅनिंगला गांभीर्याने घेत नाही आहेत. आणि हीच ती महत्वाची चूक आहे. रिटायरमेंट एक अशी गोष्ट आहे की ज्याला कोणतेही कर्ज भेटत नाहीये. आज भारतीय लोकसंख्येचा जर विचार केला तर साधारण वयाचे 5 वर्षापर्यंतची जी लोकसंख्या आहे 11 ते 15 कोटी आहे. 60 आणि 60 वर्षांच्या वरची जर लोकसंख्या विचारात घेतली तर ती आहे 10 ते 15 कोटी आणि मधला जो वयोगट आहे 6 ते 60 वर्ष वयोगटात ही लोकसंख्या आहे 100 ते 120 कोटी पर्यंत. हीच अशी लोकसंख्या आहे की जर रिटायरमेंट प्लॅनिंग नाही केलं तर अनेक मोठमोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. एका बाजूला वैद्यकीय फील्ड एवढा ऍडव्हान्स होत झालेला आहे की शक्यतो त्या पेशंटला सहजासहजी मरू देत नाही. इतक्या ऍडव्हान्स उपचार पद्धती निर्माण झालेल्या आहेत की जेणेकरून लाईफ एक्सटेंड होत आहे, आयुष्यमान वाढतंय, एवढ्या मेडिकल सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत जर आपण रिटायरमेंट प्लॅनिंग जर गांभीर्याने नाही घेतलं तर खूप मोठ्या समस्येला सामोरे जावं लागेल. सो मित्रांनो, यासाठी संपर्क करा आणि रिटायरमेंट प्लॅनिंग करायला सुरुवात करा. थँक्यू.